नमस्कार, मी स्मरणाक्षय बोंद्रे आणि हे माझे आजोबा आहे ना, मी उदयजी बोलतो आणि मी त्यांचा नातू. आमच्या चॅनलचं नाव आहे आजोबा नातू. आपण कुठपर्यंत बघितलं होतं? गेल्या वेळीस आपण कुंती आणि माधवीच्या मुलांपर्यंत बघितलेलं. आता आपल्याला गांधारीची जी मुलं आहेत ते बघायचे, बरोबर? हो. तर कुंतीचा सगळ्यात पहिला मुलगा कोण? युधिष्ठिर. त्याच्यानंतर 1 वर्षांनी झाला भीम. त्याच्यानंतर 1 वर्षांनी झाला अर्जुन. आणि त्याच्यानंतर नकुल आणि सहदेव जुळे भाऊ आहेत. हो. ते माद्रीला त्याच्यानंतर 1 वर्षांनी झाले, बरोबर आहे? हो. आता भीम जो आहे, भीम आणि गांधारीचा दुर्योधन हे एकाच दिवशी जन्माला आले. भीम आणि गांधारीचा दुर्योधन हे एकाच दिवशी जन्माला आले. आणि बाकीचे सगळे 99 कौरव आणि 1 बहीण, बरोबर आहे, ते 1 महिन्यामध्ये त्याच्यानंतर जन्माला आले. आता हे कसं झालं सगळं? त्याची सगळी मोठी स्टोरी, बरोबर आहे ना? तर कुंतीच्या अगोदर प्रेग्नंट झाली ती. कोण? गांधारी. गांधारी, बरोबर आहे. पण 2 वर्ष तिच्या पोटामध्ये नुसतंच प्रेग्नन्सी होती. तिला काय मुलंबाळ होत नव्हतं, म्हणजे डिलिव्हरी होत नव्हती, कळलं का? आणि कुंतीला युधिष्ठिर झाला, कळलं का नाही? ती वैतागली. कोण? गांधारी. गांधारी वैतागली आणि त्यांनी तिच्या पोटावरती जोरात मारलं आणि तिच्या पोटातलं ते जे काय झालेलं होतं बाळ, त्या अवस्थेत काय होतं ते ॲबॉर्ट झालं, म्हणजे खाली पडलं ते, बरोबर आहे ना? तर ती चिंतेत पडली. आता तिने व्यासांना बोलवलं. व्यास आले आणि व्यासांना काय टेक्नॉलॉजी माहित होती माहित नाही आपल्याला, पण व्यासांनी त्या म्हणजे तिला आता मुलं पाहिजे होती, कळलं का नाही? मग कुंती म्हणाली की मला 100 मुलं पाहिजेत. गांधारी म्हणाली मला 100 मुलं पाहिजेत, बरोबर आहे ना? मग द्रोणाच्या आपलं व्यासमुनींनी काय केलं, त्यांच्याकडे 100 द्रोण होते. द्रोण म्हणजे आपलं बरण्या, कळलं का नाही? बरण्या होत्या. त्या बरण्यांमध्ये ते काय तूप वगैरे घालायचे का काहीतरी घालायचे, कळलं का नाही? म्हणजे त्यांची ती पद्धत त्यावेळेची काय आपल्याला काय माहित नाही. पण 100 बरण्यांमध्ये त्यांनी ते 100 तुकडे ठेवले, कळलं का नाही? 101 तुकडे केले होते. ते 101 तुकडे त्या सगळ्यांमध्ये ठेवले. मग त्याच्यातला जो पहिला आहे तो दुर्योधन आला, कळलं का नाही? म्हणजे त्या आता जशी टेस्ट ट्यूब बेबी असेल तर त्या काळची ते टेस्ट ट्यूब बेबीची काहीतरी पद्धत असेल त्यांची, आणि ते व्यासांना माहीत असेल का? तर पहिला भीमाच्या बरोबर दुर्योधन आला. म्हणजे दुर्योधन भीम एका वयाचे आणि ते युधिष्ठिरापेक्षा 1 वर्षांनी लहान, बरोबर आहे ना? आता त्याच्यानंतर हे सगळे जे कौरव आहेत ते 1 महिन्याच्या अंतराने सगळे जन्माला आले, ती बहीण वगैरे सगळं झालं. आणि त्या ह्याला धृतराष्ट्राला दासीपासून 1 मुलगा होता, त्याचं नाव युयुत्सू. अजून एक कौरव युयुत्सू, कळलं का नाही? म्हणजे तो गांधारीचा मुलगा नाही, तो त्या मेडचा मुलगा, बरोबर आहे ना? तर अशी सगळी मुलं झाली, बरोबर आहे. आता ही सगळी मुलं लहानाची मोठी होत होती. आणि गांधारी बरोबर कोण आलेला होता? तिचा भाऊ शकुनी एकदम दुष्ट म्हणत होता. शकुनीला काय पाहिजे होतं की माझ्या बहिणीचा मुलगा राज्यावरती बसला पाहिजे. पण आता हे तर पंडूची मुलं होती, बरोबर आहे ना? आणि गेल्यास आपण बघितलं होतं की पंडूचं काय होतं, पंडूला शाप होता, बरोबर आहे ना? तर ही 5 भावंड कशी झाली ते बघितलं आपण पांडवांची, बरोबर आहे. परंतु एकदा काय झालं, त्या पंडूला माद्रीकडे बघून असं वाटलं की तिच्या जवळ जावं, कळलं का? आणि आपण प्रेमाने काहीतरी करावं, कळलं का? म्हणून तो जवळ गेला, बरोबर तो जो शाप होता तो ऍक्टिव्हेट झाला, कळलं का? आणि पंडू मेला. आता पंडू मेल्यानंतर ही मुलं तर सगळी लहान आहेत, बरोबर आहे का नाही? पंडू मेल्यानंतर कोणतरी गादीला बसला पाहिजे ना, म्हणून केअर टेकर किंग, तात्पुरता राजा म्हणून
भीष्मांनी वगैरे सगळ्यांनी विचार विनिमय करून धृतराष्ट्राला गादीवरती बसवलं. आता धृतराष्ट्राच्या मनात अँबिशन पहिल्यापासून होती, त्याच्या मनात पहिल्यापासून सुप्त इच्छा होती की आपण राज्य करावं आणि आपल्या मुलाला राज्य मिळावं. आता त्याची इच्छा आणि शकुनींनी कारस्थान त्याच्या डोक्यात भरवली, कोणाच्या दुर्योधनाच्या डोक्यात. त्यामुळे दुर्योधन जसा ताकद होता तसा भीम पण होता. आणि दोघेही लहानाचे मोठे होताना त्यांची रायव्हलरी झाली, कळलं का नाही, काय एकाच दिवशी जन्माला आलेली ना, त्यामुळे त्यांची थोडीशी दुश्मनी झाली. आणि शकुनी काय काय सांगत होता, मग एके दिवशी काय केलं, ह्या लोकांनी त्याला काहीतरी विष पाजलं, कोणाला, भीमाला, शकुनीने दुर्योधनाने मिळून, आणि त्याला नदीत दिलं टाकलं. नदीमध्ये काय झालं, नदीच्या तो खालती गेला, त्याला सर्पदंश झाले, कळलं नाही, पाण्यामध्ये साप वगैरे नाग वगैरे होते, ते त्याला दंश झाले. आणि नंतर तो ज्यावेळेस खालती गेला त्यावेळेस त्याला कळलं, तिकडच्या लोकांना कळलं, म्हणजे तिकडे त्याचा सर्पांचा जो राजा होता त्याला कळलं की हा आपलाच नातू आहे. त्याचा तो लांबचा आजोबा होता, कळलं. मग त्यांनी त्याचं सगळे ते विष वगैरे उतरवलं. म्हणजे सर्प चावल्यामुळे त्याला जे विष पाजलं होतं ते उतरलंच होतं, कळलं नाही. भीमाला विष पाजून त्याने आतमध्ये टाकला होता, पण सर्प चावल्यामुळे त्याची रिॲक्शन अशी झाली, त्याला चावलेलं विष उतरलं आणि उरलेलं त्या आजोबांनी सगळं काढून टाकलं, बरोबर आहे. आता त्या आजोबांकडे शक्ती होती, एक वर देण्याची शक्ती होती. मग त्यांनी आपल्या नातवाला एक वर दिला, कळलं का. त्या वरामुळे भीमाला किती हत्तींचं बळ मिळालं, 100 हत्तींचं. 1000 हत्तींची शक्ती भीमामध्ये आली, कळलं का नाही. आणि मग त्यांनी त्याला भीमाला वरती पाठवून दिला, सुरक्षित, कळलं का नाही. तर ही एक स्टोरी झाली होती अगोदरच. आणि एके दिवशी हे सगळेजण असेच खेळत होते, कोण, भावंड. आणि खेळता खेळता त्यांचा चेंडू म्हणजे बॉल तो कुठे पडला, एका वेल मध्ये, विहिरीत पडला, बरोबर आहे ना. आता विहीर होती खोल, आणि विहिरीमध्ये जाणार कोण एवढ्या खोल, नुसतं वाकून बघत होते ते. तर वाकून बघताना काय झालं, धर्मराज तो नंतर झाला, युधिष्ठिराची अंगठी पडली पाण्यामध्ये. आता बॉल पडला आणि अंगठी पण पडली. जो सगळेजण चिंतेमध्ये, विवंचनेमध्ये, आणि बघतायत खालती पण जायचं कोण, तेवढ्यात तिकडून कोण चालला होता, एक ब्राह्मण चालला होता. ब्राह्मण आला यांच्याकडे, त्याला काय झालं, तुम्ही एवढी चिंतेत काय. त्याने काय सांगितलं की आमचा बॉल विहिरीमध्ये पडलाय आणि त्याच्यासोबत आमच्या मोठ्या भावाची अंगठी पण पडली आहे. बरोबर. मग त्याने काय सांगितलं, त्यांना तिकडे गवत वाढलेलं होतं ना, त्याने काय सांगितलं, मला तर मोठं गवत आणून द्या. मोठं गवत होतं ते त्यांना आणायला सांगितलं. त्याच्याकडे काय होतं, त्याच्या पाठीवरती होतं धनुष्य होतं, पण बाण नव्हते त्याच्याकडे, बरोबर आहे ना. म्हणून त्यांना ते काठ्या आणत सांगितलं गवताच्या. मोठं गवत होतं, बरोबर आहे ना. मग त्याच्या त्यांनी काठ्या आणल्या गवताच्या. म्हणजे ते वेगळं, आपण ज्याचं जसं गवत म्हणतो ना एवढंसं तसं नाही, ते मोठं गवत असतं. आणि बांबूला पण गवत म्हणतात, माहिती आहे ना. म्हणजे बांबू इज काइंड ऑफ गवत, बरोबर आहे ना. तर ते वेगळ्या प्रकारचं गवत होतं, त्याने त्याला आणायला सांगितलं, ती शिकली. आणि त्या याने बरेच तोडून आणले. मग त्यांनी त्यातला काय केला, एक गवताचं एक काठी घेतली, त्याला पुढे टोप काढलं, है ना. आणि त्यांनी धनुष्याला लावला आणि पाण्यामध्ये मारलं त्या बॉलवरती, बरोबर आहे ना. मग बॉलमध्ये बाण गेला. आता त्यांनी काय केलं, बॉल आणि बाण घालायला खालती, तो वरती आणला पाहिजे की नाही. मग बाणाचं जे पाठचं टोक होतं त्याच्यात त्यांनी अजून एक बाण मारला, दुसरा बाण करून मारला, अजून एक करून मारला. असं करत 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 ती लाईन वरपर्यंत आली, बरोबर आहे ना. आणि त्या लाईन मधनं मग त्याने तो बॉल काढला, त्यांना दिला. आणि तशीच मेथड वापरून त्यांनी अंगठी पण काढली, तशीच बाण मारून, बरोबर आहे ना. ही पोरं सगळी चाट पडली, एवढा एक्सपर्ट कोण, कळलं नाही. मग त्या सगळ्यांनी घरी जाऊन आजोबांना सांगितलं, भीष्माचार्यानं, असं असं झालं होतं आणि आमचा बॉल पडला आणि ही पण अंगठी पण पडली होती, त्यांनी काढली. त्यांनी सांगितलं कोण होता तो, एवढा एक्सपर्ट कोण आहे. त्या ते बरोबरच घेऊन आले त्यांना. मग त्यांना कळलं की यांचं नाव आहे द्रोणाचार्य.
आणि मग भीष्माना कळलं की द्रोणाचार्य हे चांगले धनुर्विद्या वगैरे शिकलेले आहेत कळलं का? हो. त्याच्या वडिलांकडे गुरुजींकडे हो. भरपूर शिकलेले आहेत ते कळलं का? आणि त्यांना सगळी माहिती होती कारण त्या द्रोणाचार्यांच्या बायकोचा भाऊ हा अगोदरच तिकडे होता नोकरीला. हो. त्याचं नाव काय? कृपाचार्य. द्रोणाचार्यांच्या बायकोचं नाव कृपी हो. आणि त्याचं नाव कृपाचार्य. हो. आणि द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. अश्वत्थामा. तर हा अश्वत्थामा जो आहे तो मुलांबरोबर खेळत होता त्याच्या मित्रांबरोबर. हो. ते सगळ्यांना दूध प्यायले आणि ह्याला त्यांनी काय केलं होतं पीठ घातलेलं दूध दिलं काय का नाही. त्याच्या मित्रांनी वगैरे जे दूध पित होते ना त्याने ह्याला फालतू दूध आणून दिलं कळलं का नाही. तर त्यामुळे ते द्रोणाचार्यांना कळलं म्हणजे त्यांनी पीठ पाण्यामध्ये घातलं आणि याला दूध म्हणून आणून दिलं कळलं का नाही. आणि द्रोणाचार्यांनी सगळी गोष्ट समजली आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण गरिबासारखे राहतो आपल्याला एवढी विद्या येते आपण गरिबासारखे राहतो त्याच्यामुळे आपल्या मुलाला साधं दूध पण पिता येत नाही. त्यांना लाज वाटली स्वतःची. त्यांना कोणाची आठवण झाली ती त्यांच्या लहानपणीच्या मित्र द्रुपदाची. आणि द्रुपद आणि ते त्यांच्या वडिलांकडे शिकत होते कोणाच्या द्रोणाचार्याच्या वडिलांकडे. हो. बरोबर आहे ना. आणि ते एकाच गुरुचे शिष्य ते कळत नाही. हो. मग लहानपणी काय सगळे लहान असताना सगळे छान छान बोलतात बरोबर आहे ना. मग द्रुपदाने काय सांगितलं होतं मोठं झालो मी की माझी अर्धी संपत्ती मी तुझ्या नावावर करेल. तुझ्या नावावर करेन असं द्रुपदाने कोणाला सांगितलं होतं द्रोणाचार्य. आणि म्हणून आपल्या मुलाला थोडीशी संपत्ती मिळावी हो. म्हणून द्रोणाचार्य द्रुपदाकडे मागायला गेले होते. हो. की तू लहानपणी सांगितलं होतंस तर त्याप्रमाणे तू मला थोडीशी संपत्ती अर्धी नाही ती थोडी दे कळलं की नाही. हो. तर द्रुपदाने सांगितलं पहिल्यांदा तू भिकारी माणूस दिसतोस तू माझा मित्रच असू शकत नाही कळलं की नाही. आणि त्याने त्याला हाकलूनच दिलं म्हणजे त्यांनी त्याला ओळख पण नाही दाखवली. हो. द्रोणाचार्य भयंकर भडकले कळलं की. तर द्रोणाचार्य काय भिकारी नव्हते कळलं की. हो. आणि त्याच्यापेक्षा जास्ती विद्या त्यांना येत होत्या. त्या काय येत होते ते पण मी तुला सांगेन. तर द्रोणाचार्यांनी सांगितलं की याचा बदला मी घेणार. घेणार. आणि ते द्रुपदाकडनं परत येत होते हो. त्यावेळेस त्यांना हे सगळे भेटले बरोबर आहे ना. हो. मग भीष्माचार्याने बोलवलं द्रोणाचार्यांना कळलं की नाही, की या तुम्ही आणि तुम्ही आमच्या सगळी माझी नातवंड आहेत त्यांना तुम्ही शिकवाल का. हो. ते म्हणाले त्यांना संधीच पाहिजे होती बरोबर आहे की नाही. म्हणाले नक्की शिकवीन बरोबर आहे ना. हो. आणि मग त्यांची राजगुरु म्हणून त्यांची नियुक्ती झाली. झाली. तर ह्याच्या पुढचा जो सगळा भाग आहे कळलं की नाही, की द्रोणाचार्यांना अजून वेपन्स कुठनं मिळली ती काय मिळली ती त्यांनी कसं शिकवलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. बघूया.